आता आपल्या विट्यात सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी। याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ताही। हे सर्व भेटणार आता एकाच छताखाली। चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येथे। गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा। सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण। चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला। आमचा पत्ता नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील खंबाळे गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। या अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या प्रकरणी सविता माणिक भगत वय वर्ष 50 राहणार विवेकानंद नगर विटा यांनी फिर्याद दिली आहे। विनायक दादासो पाटील राहणार बलवडी तालुका खानापूर याच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास खंबाळे गावच्या हद्दीत आरोपी विनायक पाटील हा आपल्या ताब्यातील लाल रंगाच्या मोटरसायकलवरून भरधाव वाकडी तिकडे निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवत होता। यावेळी समोरून येणाऱ्या महेश्वरी आनंदा पाटील वय वर्ष 25 राहणार मायाकनगर विटा यांच्या ताब्यातील MH10 EN 4285 या ॲक्टिवा मोटरसायकलला जोराची धडक दिली आहे। या अपघातात महेश्वरी पाटील आणि आरोपी विनायक पाटील दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले, तर फिर्यादी सविता भगत किरकोळ जखमी झाल्या। अपघातात दोन्ही मोटरसायकलींचे मोठे नुकसान झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत यांनी घेतली असून तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।